तू काय पाहिजे तुला? तुझ्याकडनं काहीच नकोय मला. तुझ्याकडनं तसंही काय विकत घेणार. बट ग्रेट यार, तू तुझ्या बहिणीला किती हेल्प करतोयस. थोड्या उन्हात विनात फिरतोयस. बाप रे, आय फील फॉर यू. गुरुनाथ जा ना, निघा ना तुम्ही. कामाचा टाइम आहे, गिराईक वाट बघते माझी. एक मिनिट बघू बरं हे काय. यू चटण्या द्या. हे विकून असे कितीसे पैसे मिळणार आहेत तुला. यू नो व्हॉट, आय हेल्प यू. मी एक काम करते, हे 3 पाकिटं घेते. याचे किती होतील? काय 200-300 असतील ना काहीतरी. ठीक आहे, एक मिनिट. गॅरी प्लीज मला पैसे दे ना. दे ना, काय झालं. आओ अगं सोड ना. शन्या, मी तुला किती वेळा सांगितलं माया वस्तूंना हात लावायचा नाही म्हणून. हा, काऊन लावलास? गॅरी बघ ना, ही काय रे. तू सारखा सारखा हात का पकडतेस ग. आहो. गॅरी सांग ना हिला हात सोडायला. राधिका हात सोड. राधिका तुमच्या शन्याला पण सांगा. मीला किती वेळा सांगितलं, माया लोकांना बोलण्याच्या आधी 100 वेळा विचार करायचा. सहन करणार नाही बर का. आऊ कशी वागतेस तू. ॲनिमल आहेस का. तुझ्यासारख्या माणसांपेक्षा ती जनावर परवडली. मिठाला जागतात तरी. शन्या, आणि तू यांना काही सांगू नको. यांना तर तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही दिसून राहील. यू बेगर. अय, मी भिकारी नाही. आम्ही काम करून कष्ट करून कमावून राहिलो. भिकारी कोणाला म्हणून राहिली का? शन्या, आज तुझे दिवस चांगलेत म्हणून इतरून राहिलीस तू. पण दिवस बदलायला वेळ नाही लागत. तुझे येईन माझे येईन. चल गॅरी. का आता का पळून राहिलीस तू? हा, आणि ऐकून घे शन्या, सोनं किती जाळलं ना तरी ते दुपटीने उजळत. बोल आम्हाला, कितीही बोल. आम्ही दुप्पट उत्साहात काम करू आणि मुदतीच्या आत तुमचे पैसे वापस करू. आणि नाही तसं केलं तर नाव नाही सांगणार. राधिका गुरुनाथ सुभेदार. चल निघ. शनाया चल. समिधा, अद्रक घालून चहा केली. तुला आवडते ना म्हणून. हे राधिका ताई, चहा एकदम मस्त झालाय. समिधा, डब्यात थालीपीठ पण ठेवलंय. नानीजी म्हणाल्या समिधाला आवडतं ते कर. खाशील? थँक्यू. राधिका ताई, तू काहीही बनवलंस ना तरी ते मी आवडीनेच खातो. मुळात तुझ्या हातालाच इतकी चव आहे ना, साधी आमटी सुद्धा छान लागते. उगीच कौतुक करू नका. अथर्व, चल रे लवकर. अथर्व, उशीर होऊन राहिला ना. पंकज, हा? बाकी काही म्हणा, पण राधिका चहा एकदम मस्त करते, एकदम कडक. आणि रोजच्या जेवणाची तीच चव कशी काय मेंटेन करते काय माहिती. त्यासाठी रोजची प्रॅक्टिस लागते. कळतोय टोमणा, लगेच बोलून दाखवायची गरज नाहीये. हे पण समिधा, एक गोष्ट मात्र नक्की, चला त्या निमित्ताने का होईना तू राधिका ताईला अप्रिशिएट तरी केलंस. पाहून बरं वाटलं खरंच. पंकज, माझा राधिकावरती वैयक्तिक राग कधीच नव्हता, पण
तू आता पाहिलंस ना तिला काय अवतारात असते आणि किती जोरात बोलते. इरिटेट होतं. हे बघ, माझं डे 1 पासनं एवढंच म्हणणं आहे की तिने स्वतःला जरा बदला. दॅट्स इट. आणि माझं सुद्धा एवढंच म्हणणं आहे समिधा, तू सुद्धा त्या शनयासोबत इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ना जरा किचन मध्ये लक्ष घालत जा. मला आवडेल तुझ्या हातचा चहा रोज प्यायला. अजिबात नाही पंकज, प्लीज. अरे समिधा, तू घरात आल्यापासून रोज आम्हीच चहा बनवतो. कधी नाना तर कधी नानी, संडेला मी. आणि असंही आपला हात क्वचितच किचन मध्ये असतो म्हणा. अरे असू दे ना, पण असते एकेकाची आवड. देअर यू आर. आता कळलं राधिकाताईची आवड कशात येते? एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय की तिला स्वयंपाकघरात काम करायची आवड आहे तर तिला करू दे. मला बाहेर जाऊन ऑफिसमध्ये काम करायची आवड आहे, सो मी ते करणार ना. समिधा अगं पण पंकज बास, आता मला याच्यावरती परत वाद नकोय, कारण हा वाद न संपणार आहे. निघूया आपण. ओके. ए राधिकाताई येतो का? हा पंकज भाऊ, दार लावून घेते मी. अथर्व चल लवकर. काहीतरी राहिलं वाटतं यांचं. नमस्कार मॅडम. रघु भाऊजी हो, या ना, या आत या. डब्बे घ्यायला आलो होतो. अहो डबे तयारच आहेत. आधी बसा बरं, चहा म्हणते तुमच्यासाठी. आणि हो ते हिशोबाचं पण करून ठेवा बरं. ते करू, आधी बसा. हो पण मॅडम उशीर होईल ना ऑफिसला जायला. मला माहिती किती उशीर होतोय ते. बसा तुम्ही. पण ते लवकर कर. हो करते मी. भाऊजी कम्फर्टेबल. हा हो. मागे सरकून बसा. तुम्ही चांगलं इंग्लिश बोलायला लागलात मॅडम. अशिक्य हो. लवकर आणा मॅडम. गॅरी, हा घालू की हा घालू? कुठलाही घाल बच्चा, तुला कुठलेही चांगले दिसतात कपडे. तू किती क्यूट आहेस यार. माझा आवडीनिवडीचा किती विचार करतोस. थँक्यू सो मच. थँक्यू. कशाबद्दल? या सगळ्याबद्दल. आय लव्ह यू ना, मग एवढं तर मी नक्कीच करू शकतो. आय नो, आय लव्ह यू टू. पण यू नो व्हॉट, तू खूप करतोस यार माझ्यासाठी. आज ना मी काहीतरी करणार तुझ्यासाठी. तू बोल तुला काय हवं. मी पुराची वडी वगैरे नाही करणार. नाही नाही, ते एक्सपेरिमेंट्स मी तुला करायलाही नाही सांगणार. नाही म्हणजे मी विचार करतोय की काय करायला सांगावं तुला. हा असं करतेस, खूप दिवसात ना असा आलं घालून फक्कडचा चहा नाही प्यालो. छान आलं घालून चहा कर ना. चहा? हा. ग्रीन टी पी ना, बेटर ऑप्शन आहे, हेल्दियर ऑप्शन. नाही ग, ग्रीन टी तर मी रोजच पितो. आज मला ना जरा हुक्की आली चहा प्यायची. मस्त आलं घालून कर ना चहा. गॅरी, काय नाही जमणार? ठीक आहे बाबा, आता काय नसेलच जमणार तर उगीच फोर्स करण्यात काही अर्थ नाही ना. पण राधिका ना मला रोज आलं घालून इतका मस्त चहा द्यायची ना की असा आळस असा कुठे कुठे पळून ए, जायचा. बस बसा. उगाच कौतुक करू नको. तुला चहा हवाय ना, करते मी चहा. तुझा भुक्कड चहा. हसू नको, मी खरंच करणार आहे. त्याच्यासाठी नाही असं ते. भुक्कड नाही, चहा फक्कड असतो. हा ते ठीक आहे, फाईन, व्हॉट एव्हर. उगाच त्या राधिकाचं कौतुक करू नको सकाळी सकाळी. तुला हवाय ना चहा, मी करणार चहा. ओके, ऑल द बेस्ट फॉर युअर बुक. आय मीन फक्कड चहा. आणि गॅरी, तुलाही ऑल द बेस्ट. काय बनतंय कोणास ठाऊक.